आपल्या शरीराचा एखादा छोटासा भाग जरी दुखू लागला तरी आपल्याला लगेच जाणीव होते की हे शरीर किती मौल्यवान आहे. देवाने आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव खूप विचारपूर्वक बनवला आहे. आपल्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहतो, आपल्या कानांनी सुंदर आवाज ऐकतो, आपल्या पायांनी आपण चालतो आणि आपल्या हातांनी आपण आपल्या आयुष्यातील कितीतरी सुंदर कामे करतो. पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, तुमच्या याच शरीरामध्ये, विशेषतः तुमच्या या दोन हातांमध्ये एक अशी शक्ती लपलेली आहे जी तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. हे तेच हात आहेत ज्यांनी तुम्ही तुमच्या मुलांसाठी प्रेमाने काम करता. हे तेच आहेत ज्यांनी तुम्ही आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करता. हे तेच हात आहेत जे देवासमोर जोडले जातात आणि आशीर्वाद मागतात. पण आज एक प्रश्न स्वतःला विचारा, जे हात इतरांसाठी इतक्या प्रेमाने प्रार्थना करतात, ते हात स्वतःसाठी प्रेम, सकारात्मकता आणि आशीर्वाद का मागू शकत नाहीत? मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक लोकांची काळजी घेतो. आपल्या मुलांची, आपल्या आई वडिलांची, आपल्या पती पत्नीची, आपल्या मित्रांची, सासू सासऱ्यांची. पण एक व्यक्ती अशी असते जिच्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः आपण. आपण इतरांसाठी वेळ काढतो पण स्वतःच्या मनासाठी काही क्षण काढत नाही. आपण इतरांना आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो पण स्वतःच्या मनातील दुःखाकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असते. कारण एक साधा नियम आहे, जे तुमच्याकडे असेल तेच तुम्ही इतरांना देऊ शकता. जर तुमच्याकडे पाणी असेल तरच तुम्ही तहानलेल्या व्यक्तीला पाणी देऊ शकता. जर तुमच्या मनात आनंद असेल तरच तुम्ही इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकता. जर तुमच्या आत प्रेम आहे, शांतता आहे, सकारात्मक ऊर्जा असेल तरच तुम्ही ती ऊर्जा तुमच्या कुटुंबाला देऊ शकता. म्हणूनच स्वतःवर प्रेम करणे हा अजिबात स्वार्थ नाही आहे मित्रांनो. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःला महत्त्व देणे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवसापासून तुमच्या जीवनात नक्कीच बदल सुरू होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 जादुई शब्द म्हणजेच 3 अफर्मेशन सांगणार आहे, जे तुम्ही रोज मनापासून बोलले आणि लिहिले तर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या भावनांमध्येही आणि तुमच्या जीवनाकडे तुमचा पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडू शकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त शब्द बोलणे अजिबात पुरेसं नाहीये. त्या शब्दांवर विश्वास ठेवणं, त्यांची भावना अनुभवणे आणि त्यानुसार कृती करणे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण तुमचे विचार तुमच्या भावनांना जन्म देतात, तुमच्या भावना तुमच्या कृतींना दिशा देतात आणि तुमच्या कृती तुमच्या जीवनाची दिशा ठरवतात. म्हणून आजपासून स्वतःसाठी काही मिनिटे राखून ठेवा. या प्रवासासाठी तुम्हाला सोबत हवी आहे एका छोट्याशा डायरीची किंवा वहीची. ही फक्त एक वही नसेल, ही तुमच्या नवीन विचारांची सुरुवात असेल. ही तुमच्या स्वप्नांची, तुमच्या सकारात्मक संकल्पांची आणि तुमच्या आत्मविश्वासाची साक्षीदार असेल. रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी या डायरीमध्ये फक्त काही मिनिटे स्वतःसाठी लिहा. आजकाल आपण उठल्याबरोबर फोन हातात घेतो, मेसेज चेक करतो, सोशल मीडिया पाहतो, बातम्या, यामध्ये आपला दिवस पूर्ण सुरू होतो. पण दिवसाची सुरुवात जर इतरांच्या विचारांनी झाली तर आपल्या स्वतःच्या मनासाठी जागा कुठे राहते? म्हणून दिवसाची सुरुवात स्वतःशी जोडून करायचं आहे. कारण तुमच्या मनाला देखील रोज सकारात्मक विचारांचे अन्न आवश्यक असते. जसे आपण शरीराला चांगले अन्न देतो तसेच मनाला देखील चांगले विचार द्यावे लागतात. तर या डायरीमध्ये तुम्हाला रोज ही 3 सकारात्मक विधाने लिहायची आहेत आणि मनापासून ती बोलायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे, मी विश्वाच्या, या युनिव्हर्सच्या सकारात्मक ऊर्जेने वेढलेली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी शांतता, यश आणि आनंदाने भरलेला आहे. हे वाक्य बोलताना फक्त शब्द बोलू नका. डोळे बंद करा. अनुभवा की तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा आहे. आता दुसरं वाक्य आहे, मी स्वतःला आशीर्वाद देते. माझे मन शांत आहे, माझे शरीर निरोगी आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या सर्वोच्च हितासाठी योग्य दिशेने घडत आहे. हे बोलताना स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला दोष देणे थांबवायचं आहे. स्वतःला स्वीकारायला शिका. आता तिसरं वाक्य आहे, आज मी आत्मविश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेसह पुढे पाऊल टाकत आहे. चांगल्या संधी,
योग्य लोक आणि सकारात्मक अनुभव माझ्याकडे आकर्षित होत आहेत. मित्रांनो, अफर्मेशन म्हणजे फक्त वाक्य नाहीये, हे तुमच्या मनाला दिलेले नवीन संदेश आहेत. ज्या विचारांची तुम्ही वारंवार म्हणजे जे वाक्य तुम्ही बोलता त्या विचारांवर तुमचं मन विश्वास ठेवायला सुरुवात करतं. आता मित्रांनो, हे जे वाक्य आहेत ते फक्त लिहायची किंवा वाचायची नाहीयेत, तर ती आपल्या जीवनात अनुभवायची आहेत. कारण कोणतेही शब्द तेव्हाच शक्तिशाली बनतात जेव्हा त्यामध्ये विश्वास आणि भावना जोडल्या जातात. आता ही एक छोटीशी पण खूप सुंदर कृती करा. तुमची डायरी तुमच्या समोर ठेवायची आहे. शांतपणे बसा. तुमचा डावा हात आहे तुमच्या हृदयावर ठेवा आणि तुमचा उजवा हात आहे तुमच्या डोक्यावर ठेवा. ओके, या मागची भावना अशी आहे की तुमचे हृदय, तुमचे विचार यांच्यामध्ये एक सुंदर समतोल निर्माण व्हावा. हृदय म्हणजे प्रेम, भावना आणि कृतज्ञतेचे स्थान आहे आणि डोकं म्हणजे विचार, निर्णय आणि कल्पनांचे स्थान आहे. ओके, जेव्हा तुमचे विचार आणि तुमच्या भावना एकाच दिशेने जातात तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. आता डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडा. स्वतःला शांत करा आणि मनातील सर्व चिंता काही क्षणांसाठी बाजूला ठेवा. आता ही तीनही सकारात्मक जे वाक्य आहेत ती मनापासून बोला. कमीत कमी 3 ते 11 वेळा त्यांची पुन्हा तुम्हाला बोलायचे. पण मित्रांनो, फक्त शब्द बोलू नका, त्या शब्दांची भावना तुम्हाला अनुभवायची. जेव्हा तुम्ही म्हणता मी आनंदी आहे, तेव्हा त्या आनंदाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करा. जेव्हा तुम्ही म्हणता माझे शरीर निरोगी आहे, तेव्हा आपल्या शरीराबद्दल प्रेम आणि कृतज्ञता अनुभवायची आहे. जेव्हा तुम्ही म्हणता माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहेत, तेव्हा विश्वास ठेवा की तुम्ही त्या चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तयार आहात. मित्रांनो, अनेक वेळा आपण बाहेरच्या परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण विचार करतो की परिस्थिती बदलेल तेव्हा आपण आनंदी होऊ. पण खरा बदल मित्रांनो नेहमी आतून सुरू होतो. जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलतात तेव्हा तुमच्या भावना बदलतात. भावना बदलल्या की तुमच्या कृती बदलतात आणि कृती बदलल्या की तुमच्या जीवनाची दिशा बदलायला सुरुवात होते. म्हणून स्वतःवर काम करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आता आपण 21 दिवसांच्या या सुंदर संकल्पाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, कोणतीही नवीन सवय तयार होण्यासाठी सातत्य आवश्यक असते. पहिल्या दिवशीच मोठा बदल जाणवेल असं अजिबात नाहीये. पण रोज केलेली छोटी सकारात्मक कृती हळूहळू तुमच्या विचारांची दिशा बदलते. म्हणून स्वतःला 21 दिवस द्या. ही 21 दिवस स्वतःशी केलेले एक सुंदर वचन समजायचं आहे. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी काढा. तुमच्या डायरीमध्ये तुमची सकारात्मक वाक्य लिहायची आहेत, जी मी सांगितली आहेत ती वाचायची आहे आणि त्या भावनेसोबत तुम्हाला जगायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहता ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकामध्ये एक वेगळी सुंदर क्षमता लपलेली असते. आता एक सुंदर तुम्हाला एक टेक्निक सांगते. डोळे बंद करा. कल्पना करा की तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही आनंदी आहात, आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेले आहात. तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आहे आणि तुमच्या घरामध्ये प्रेम, शांतता आहे. सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या क्षणाची भावना तुम्हाला अनुभवायची आहे. कारण मनाला फक्त विचार समजत नाहीत, मन भावनांना देखील स्वीकारते. म्हणून भीतीची भावना घेऊन अजिबात झोपू नका. विश्वासाची भावना घेऊन झोपायला जायचंय. कमतरतेची भावना घेऊन दिवस सुरू करू नका. कृतज्ञता ही भावना आहे, त्याने सुरुवात करा दिवसाची. मित्रांनो, तुमचे हे 2 हात फक्त काम करण्यासाठी नाहीयेत. हे हात प्रेम देण्यासाठी आहेत, प्रार्थना करण्यासाठी आहेत आणि स्वतःला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आहेत. तर आजपासून जेव्हा तुम्ही हात जोडाल तेव्हा फक्त काही मागू नका. कधी कधी स्वतःला धन्यवाद देखील द्या. स्वतःला सांगा, धन्यवाद माझ्या शरीरासाठी, धन्यवाद माझ्या जीवनासाठी, धन्यवाद मला मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी. कारण कृतज्ञ मनामध्ये नेहमी सकारात्मकतेसाठी जागा असते. जर तुम्ही आजपासून स्वतःमध्ये हा बदल घडवून आणण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये आय एम रेडी नक्की लिहा. हा फक्त एक शब्द नाहीये, तर स्वतःशी केलेल्या नवीन सुरुवातीचा एक संकल्प आहे.
मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची अजिबात गरज नसते. कधी कधी फक्त काही मिनिटे स्वतःला देणे पुरेसं असतं. तुमचे विचार बदला, तुमची भावना बदला आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. कारण तुमच्या आत एक सुंदर शक्ती आहे. तिला ओळखा मित्रांनो, तिच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या प्रकाशाने स्वतःचे जीवन उजळवा. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही प्रेम, आनंद आणि सकारात्मक जीवनासाठी पात्र आहात. मित्रांनो, स्वतःच्या आत एकदा डोकावून पहा. माझं म्हणणं तुम्हाला नक्की पटेल. मी काय सांगण्याचा प्रयत्न करते. एकदा तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केली, स्वतःच्या आत एकदा तुम्ही पाहायला सुरुवात केली की मी नक्की कोण आहे, मी कशासाठी या जगात आलो आहे, माझं आयुष्य कशासाठी आहे, हे जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतील, जेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागाल, मेडिटेशन कराल, शांत एका जागी बसून डोळे बंद करून एकदा विचार करायला जेव्हा सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला तुमचा खरा अर्थ कळेल की नक्की मी कोण आहे, मला काय केलं पाहिजे. हळूहळू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. स्वतःला ओळखा, स्वतःवर फोकस करा, स्वतःला ज्या गोष्टी करू वाटतात ते करून पहा. केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, सकारात्मक राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.